कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने केंद्र सरकार के फैसलों को किसानों के खिलाफ बताया है। उन्होंने फसलों के गिरते दामों पर नाराजगी जताते हुए कहा कि देश के कृषि उत्पादों को दूसरे देशों में भेजने पर 18% टैरिफ लगाया जा रहा है। ठाकुर ने प्रधानमंत्री से सवाल करते हुए कहा कि क्या हम गुलाम हो गए हैं। उन्होंने मांग की कि इस मुद्दे पर प्रधानमंत्री को स्पष्ट जवाब देना चाहिए। शेतकऱ्यांची हालच होतात आहे। शेतकरी बिलकुल सरकार जे बसलेलं आहे ते शेतकऱ्याच्या विरुद्धच निर्णय घेत आहे। शेतकऱ्याच्या बाजूने त्यांचे कोणतेच निर्णय नाही आहे। आत्ता तुम्ही बघा, शेती हा विषय इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही ओपन करून दिलेला आहे। त्या ठिकाणी 18% टॅरिफ या आपल्या देशातल्या जर शेतकऱ्याला कुठं पाठवायचं असेल, अमेरिकेला पाठवायचं असेल तर 18% आणि अमेरिकेचा माल घेण्यात असेल तर त्याच्यासाठी 0% टॅरिफ। म्हणजे आपण गुलामगिरी आहोत का? आपण गुलाम झालेलो आहोत का? आपण का घाबरतो आहेत? आदरणीय मोदी का घाबरतायत या सगळ्या गोष्टीला? याचं स्पष्टपणे मत आलं पाहिजे। शेतकऱ्यांचा हाल होतोय आणि सरकार शेतकऱ्यांच्या सोबत नाही आहे हे स्पष्ट आहे।